ही पद्धत नाहीये बरोबर कुठली. ही सगळी दडपशाही चालली आहे, हुकुमशाही चालली आहे. ही गोष्ट अगदी योग्य नाहीये. पोलिसांची दादागिरी त्या मुलाला तर कशाला उचलतात, काय त्यांनी केलंय. ही सगळी दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय. पोलिसांचा मोठा बंदोबस्त सध्या संपूर्ण परिसरात वाढलेला आहे. ज्या पद्धती तरी दिल्लीमधली दृश्य आपण या ठिकाणी पाहताय. विरोधक जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत. मोदींच्या निवासस्थानाजवळ राहुल गांधी यांच्याकडून ठिय्या मांडण्यात आलेला आहे. खासदारांसह त्यांनी या ठिकाणी ठिय्या मांडलेला आहे. आणि आता विरोधक जेव्हा आक्रमक झालेले आहेत, पंतप्रधानांसह अमित शहांच्या राजीनाम्याची देखील मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. सोनम वांगचुक यांचं 24 दिवसांपासून सुरू असलेलं आंदोलन काल जंतर मंतरवर ज्या पद्धतीने आंदोलकांवर लाठीचार्ज झाला त्याचा निषेध विरोधी पक्षाकडून केला जातोय. काही वेळापूर्वीच शरद पवार, सुप्रिया सुळे यांनी अभिजित दिपके यांची भेट घेतली, तर इकडे मोदींच्या निवासस्थानाजवळ राहुल गांधींचा ठिय्या सुरू आहे. प्रमोद जगताप आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. थेट जाऊयात प्रमोद यांच्याकडे. प्रमोद, वृषाली, मी 7 लोक कल्याण मार्ग जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं निवासस्थान आहे त्या निवासस्थानाच्या अगदी काही मीटर अंतरावर त्यापासून आहे, जिथं राहुल गांधी ठिय्या मांडून बसलेले आहेत. मी आता राहुल गांधी असतील, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे असतील, त्यानंतर प्रियंका गांधी. सर, क्या चिंता है सुरक्षा की प्रधानमंत्री को लेकर? होम सेक्रेटरी साहब का सर, क्या विपक्ष नेताओं यार कहाँ गए? मंत्रालय की केंद्रीय या ठिकाणी पोहोचलेले आहेत. त्यांच्या जितेंद्र सिंग हे राहुल गांधी आणि काँग्रेसचं जे शिष्टमंडळ आहे त्यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी पोहोचलेले आहेत. मोठ्या प्रमाणावरती खरं तर या ठिकाणी गर्दी असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतं. आणि जितेंद्र सिंग सरकारच्या वतीनं प्रतिनिधी म्हणून चर्चेसाठी राहुल गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यासह जे इतर लोक या ठिकाणी ठिय्या मांडून बसलेले आहेत त्यांच्या भेटीसाठी पोहोचल्याचं दृश्य बघायला मिळतं. आपण बघू शकतो सरकारनं राहुल गांधी यांच्यासोबत चर्चा करायला सुरुवात केलेली आहे. कशा पद्धतीनं जितेंद्र सिंग हे चर्चा करतात हे बघणं आता महत्त्वाचं असणार आहे, कारण सरकारचा पहिला प्रतिनिधी हा राहुल गांधी यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी आलेला आहे. मागच्या साधारणतः पाऊण तासापासून राहुल गांधी असतील किंवा इतर जे काँग्रेसचे खासदार आहेत, काही कार्यकर्ते, ते या ठिकाणी 7 लोक कल्याण मार्ग जे पंतप्रधानांचं निवासस्थान आहे त्याच्या बाहेर ठिय्या मांडून बसलेले आहेत. या सगळ्याची प्रमुख मागणी हीच आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा दिला पाहिजे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही राजीनामा दिला पाहिजे, सोबतच शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे. ही प्रमुख मागणी खरं तर राहुल गांधी आणि इतरांची आहे. कारण ज्या पद्धतीने अभिजित दिपके यांनी त्यांच्याकडनं काल काढलेल्या मोर्चावरती सरकारकडनं अमानुष लाठीमार केला गेला अशा पद्धतीचा आरोप राहुल गांधी यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना केलेला होता. त्यानंतर राहुल गांधी ठिय्या मांडून 7 लोक कल्याण मार्ग जे पंतप्रधानांचं निवासस्थान आहे आपल्याला बघायला मिळतंय. आणि सरकारचं आहेत पंतप्रधानांचे विश्वासू म्हणून ज्या मंत्र्यांकडे बघितलं जातं ते जितेंद्र सिंग आता राहुल कशा पद्धतीने होत बसलेले आहेत ठिय्या मांडून. त्या ठिकाणी खरं तर पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. खूप मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात आहे. फक्त दिल्ली पोलीस नाही, रॅपिड ऍक्शन फोर्स असेल, त्यानंतर इतरही म्हणजे इतरही जे पोलिसांची पथकं आहेत आणि पोलिसांनी कडक हरकत या ठिकाणी केल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय. आणि पोलिसांकडनं बंदोबस्त खूप मोठ्या प्रमाणावरती आहे.